काय बोलतात? नाही नाही, मी काकींचे चालतो. तुम्हीच पकडायचे तर आता बघू. मागून मागून कोंबडीसारखं बोलतात तो. फायनल आपण तिला पकडलंय. तिला आता आपण पिंजरा वगैरे आणलेला नाही, पण आपण तिला आता कसं बॅगिंग करू आणि मग घरी जाऊन त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवतो. काहीतरी आहे का पिशवी वगैरे आपण चांगली टाकून चावायला बघतो. डोळे उघडले मगाशी पण डोळे उघडले. किती 8 वाजता दिसली ती मला. मोठे नाही ते, छोटा पिल्लू आहे. पिल्ला आहे का? उडला ना सगळं. उडतो उडला म्हणतो. पिल्लू आहे तो. ह्याच्यापेक्षा मोठी असते. भरपूर मोठे होते. आता काय कराल तुम्ही? मलाच दिसली. काय तिला रात्री सोडा की तिला. ते दिवसाची आता जाणार नाही ती. आम्हाला वाटलं का विकता. वाईल्ड लाईफ रेस्क्यू चालत आम्ही आपली कामं नाही करत. अच्छा आम्ही आपली कामं जा पिशव्या. ह्याचे पैसे भरपूर मिळतात ना. नाही सगळे अंधश्रद्धा होते. हो माझे सगळे पैसे असं असतं तर आम्ही करोडपती असतो ना. याला विचारा कशाला गेलो असतो गॅरेजला. आमचं लोक बोलतात नाही फाडेल ते. कसं आहे माहिती आहे, हाव आहे ना गुबडी महालक्ष्मी आपल्या गाडीत आलप्या आणि आता काहीच विषय नाही. असा काय पैसे भेटेल काय गोष्ट बोलतात सापान पिशवी भेटतात काय नाही. 10,000 आणि हे बोलतात जादू तोडण्यासाठी वापरतो पैसे नाही नाही. ही रात्री फक्त ऍक्टिव्ह असते, दिवसाचा हिला काहीच दिसणार नाही. काहीच काहीच नाही हिला पूर्ण. आता नॉर्मल दिला रात्री एकदम ती ऍक्टिव्ह असते. लोकांची समज आपल्याला अंधश्रद्धा म्हणजे बसली हेच काय. बाकी साप पण किती आहेत. मांडूळ साप आहे, बरेचसे आहेत. आणि माणूस मरतो. हे काय बोलतात की आपण दगड मारतो, दगड पकडते ती घासते. तुला काय बोललं नाही त्याला विचार तू किती पकडतो. असले काही विषयच नाही. उगाच काय छोट्या आपोआप आणि ओरडली की माणूस नाही ना तुम्ही लक्ष मारलं डेंजर आहे ते. सावाई बोलते कशी पकडते. थोडी गाडी घे ना पुढे. पकडलं बघ तुझे पकडते जे एवढी पीठ असते ना एखादं साप बिबतीने जर पकडलं ना सोडत नाही. गाडी घ्या ना पुढे. अरे सोड. आईला जीव वाचवला तर वाचवला. सोड पण नाही ती. लगा लागला वगैरे नाही ना. नाही काय नाही काहीच नाही. होती तशी आहे ती सकाळ तशी. बघितली राजनी नाही मीच बघितली. राजला मी दाखवली. पुढे गेलं गाडी इकडे जा बावल्या. तर मित्रांनो आपण जो दुपारी पक्षी जो पकडला होता घुबड
म्हणजे औल. तर त्याला आपण आता रिलीज करतो, कारण आपण त्याला सकाळी पकडला होता दुपारी, आय थिंक काहीतरी 12-12:30च्या दरम्यान. तर आपण त्याला तेव्हा सोडू शकत नव्हतो, कारण त्याला व्यवस्थित दिसत नाही दिवसाचा, आणि तो दिवसाचा ॲक्टिव्ह नसतो. आणि कसा रात्रीचा तो खूप ॲक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे त्याला आपण आता रात्रीचा सोडूया. ॲक्च्युली मी आता माझ्या घरी आहे आणि त्याला मी माझ्या घरीच ठेवला होता, कारण बाहेर कुठं पण नेऊ शकत नाही. कारण त्या लोकांनी असा बाजार केला होता की ह्या पक्ष्याचे 10 लाख रुपये मिळतात. तर हे खूप चुकीचं आहे, कारण खूप वेगळाच विषय आहे. 10 लाख म्हणजे काहीतरी वेगळंच वाटलं मला, म्हणून मग मी पण जास्त काही बवाल केला नाही, कारण तस्करीचा विषय आहे हा. तर त्याच्यामुळं आपण त्याला आता व्यवस्थित रिलीज करू इथे, जेणेकरून आता रात्रीचं आंब्याचं झाड आहे तर त्याच्यावर जाईल, किंवा अजून कुठे तू जाऊ शकतो व्यवस्थित. तर तुमच्याकडे जेव्हा कधी असे पक्षी दिसतील, घुबड असू देईल किंवा बगला किंवा अजून काही, तर आणखीन समजा ते जर काही त्यांना दुखापत झाली असेल, काही मोस्टली ॲक्सिडेंट वगैरे झालं असेल, त्यांचा काही लागलं असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या सर्पमित्राला वगैरे किंवा वाईल्ड लाईफमध्ये जे कोणी काम करत असतील, फॉरेस्टवाले असतील, तर त्यांना तुम्ही कॉल करून त्यांना रेस्क्यू करायला सांगा, जेणेकरून त्यांचा जीव वाचेल. तर आपण त्याला आता रिलीज करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.